आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। वंचित बहुजन आघाड़ी धुले लोकसभा के उम्मीदवार IPS अब्दुल रहमान ने धुले जिला मराठी पत्रकार भवन में पत्रकार परिषद लिया। पत्रकार परिषद में IPS अब्दुल रहमान ने पत्रकारों के जरिए धुले लोकसभा क्षेत्र के जनता को ये बताया कि मैंने धुले में ग्राउंड लेवल पर काम किया है। मुझे यहाँ के वंचित दलित, आदिवासी, मुस्लिम, OBC समाज के बारे में पूरी जानकारी है और हम वंचित आघाड़ी के उम्मीदवार हैं। 3 तारीख को हम अपना फॉर्म भरने वाले हैं। अब्दुल रहमान ने BJP और कांग्रेस को आपस में A-B टीम बताया और IPS अब्दुल रहमान ने यह भी बताया कि कांग्रेस और BJP एक ही सिक्के के 2 पहलू हैं। हे सर्व लोक जे आम्ही देशासाठी काम करतो आणि सर्व देशभक्त आहोत। नुसते जाऊन भाषण देणे आणि नुसते जाऊन कोणाला सांगणे की तुम्ही देशभक्त आहात, तुम्ही देशभक्त नाही, हा प्रकार कुठेतरी केला पाहिजे। आणि या देशामध्ये सर्वात मोठा जो देशभक्त आहे तो आमच्या मजूर आहे, आमच्या शेतकरी बंधू आहे, आमच्या जो कारकून आहे ते लोक आहेत। भाषण देणारे लोक देशभक्त नाही। हे तेढ निर्माण करतायत, समाजामध्ये ते झगडे निर्माण करतायत आणि देशाच्या हिताच्या विरुद्ध काम करतात ते लोक देशभक्त नाही। आम्हाला देशभक्त असं पाहिजे की ते त्यांनी देशासाठी काम करतात। आम्हाला सामाजिक न्याय पाहिजे आणि हे सर्व गोष्टी याच्यासाठी मी सांगितले की हे पक्षाचे ध्येय आहे आणि हे सुद्धा मी सांगितलेले आहे की आम्ही फॉर्म भरणार आहे। ही फॉर्म भरल्यानंतर कॅम्पेनचे जेवढे टूल्स आहेत ते सगळे वापरणार आहे आणि आम्ही पूर्ण पद्धतीने आम्ही निवडणूक लढणार आहे। धुळ्याचे जे जनते आहेत ते फार चांगले लोक आहेत आणि ते परिवर्तनशील लोक आहेत आणि चांगल्या लोकांना ते वेलकम करतात। त्यांना मी आपल्याद्वारे विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार म्हणून त्यांनी आम्हाला निवडून द्यावे आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी एवढे त्यांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद। उमेदवारी काय उमेदवारी जाहीर झाली आलो आणि 15 एप्रिलला गेलो आणि 15 एप्रिलला कुठे गेलो चंद्रपूरला प्रचारासाठी 2 दिवसासाठी गेलो। त्याच्यानंतर पुन्हा आलो आणि पुन्हा प्रचारासाठी 2 दिवसासाठी मी अकोल्याला गेलो। तिकडे केस चालू आहे तो सुद्धा बघण्याची जबाबदारी आहे, परंतु आम्ही असं नियोजन केलेलं आहे की कॅम्पेनचे जे टूल आहे प्रत्येक गावामध्ये आमच्या मिटिंगा चालू आहे, गव्हर्नर मिटिंगा चालू आहे, कामी चालू आहे आणि जेव्हा उमेदवारी दाखल होईल त्याच्यानंतर पूर्णपणे आम्ही तुमच्यासमोर येणार हे तुम्हाला सांगू शकतो। पत्रकार परिषदेत मी ऑलरेडी सांगितलेले आहे की 2 किंवा 3 तारीखला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। कोर्टाचा जो केस चालू आहे तो एक वेगळा मॅटर आहे। उद्या नाही तरी परवा तो होऊन जाईल। वकिलांचा सल्ला घेतली आहे, त्यांचं म्हणणं आहे की उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल करू शकता, काही अडचण येणार नाही। तर त्याप्रमाणे आमची धुळे जिल्ह्याचे जे 3 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि सिंदखेडा दंडईच्या, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे 3 कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, मालेगाव सेंट्रल, मालेगाव आउटर आणि सटाणा। हे प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजनचे जे लोक आणि बाकी जे संविधानप्रेमी आणि सामाजिक न्यायप्रेमी जे लोक आहेत ते तयार आहेत आणि 2 किंवा 3 तारीखला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। नेमका काय मुद्दा होता आणि कुठल्या मुद्द्यावरून तुम्ही उच्च न्यायालयात तुम्ही याचिका दाखल केली आहे आणि का म्हणून या सगळ्या याच्यासाठी विषय होतो? तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की माझा जो रेजिग्नेशन कम DRS आहे तो राज्य सरकारने रेकमेंड केलेला आहे आणि केंद्र शासनाने तो अमान्य केले आहे, तो इलिगल आहे आणि त्याला मी चॅलेंज केलेलं आहे कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये आज नाही तर उद्या आम्हाला न्याय मिळणार आहे। आणि दुसरी गोष्ट आहे की आमचा जो भूमिका असा आहे की या जिल्ह्यामध्ये मी 2 वर्ष काम केलेले आहे। लोकांच्याशी माझी ओळख आहे, प्रत्येक कोणाकोपऱ्यात मी गेलेले आहे आणि लोकांची काय समस्या आहे, प्रश्न आहे ते मला माहिती आहे आणि या ठिकाणी येऊन जे वंचित वर्ग आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, OBCs आहेत, अल्पसंख्याक आहेत, गोरगरीब आहेत, शेतकरी आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत ते आम्हाला माहिती आहे। त्यांच्यासाठी आम्हाला काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे आम्हाला।
एकीकडे भाजपचं न्यायपत्र आहे, दुसरीकडे तुमचा नेमका काय अजेंडा असणार आणि कुठल्या प्रमुख मुद्द्यांवर तुम्ही नेमकी? हे बघा, भाजपच्या न्यायपत्र आहे किंवा काँग्रेसची जो गॅरंटी पत्र आहे, हे सर्व जे आहे ते मोगम आहे. हे दोन्ही जे पक्ष आहेत ते मनुवादी आणि पुंजीवादी पक्ष आहेत. त्यांना खरा सामाजिक न्याय लोकांना मिळावे याच्यासाठी त्यांच्या करेक्ट जो ध्येय आहे तो नाही. प्रत्येक घटकांना, शेड्यूल कास्टना, शेड्यूल ट्राईबना, ओबीसीला, अल्पसंख्याकना, गोरगरिबांना चांगल्या प्रकारे त्यांना न्याय मिळावं, सामाजिक न्याय मिळावं याच्यासाठी कसा प्रयत्न करता येईल ही आमची भूमिका आहे. तुमची जी उमेदवारी जाहीर झालेली याच्यामध्ये वंचित ही भाजपाची बी टीम असा एक आरोप आणि अशी एक चर्चा होताना दिसते. दुसरीकडे तुमच्या उमेदवारीचा सरळ फायदा हा भाजपाला होईल आणि काँग्रेसचा फटका बसेल असं एक आरोप होता. काय सांगा? हा जो आहे तो एक कल्पना आहे, मिथ आहे. तुम्हाला माहिती आहे की धुळे शहरामध्ये MIMच्या एक MLA निवडून आलेले आहे. औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील निवडून आलेले आहेत त्रिकोणीय लढतमध्ये. आणि या ठिकाणी जर त्रिकोणीय लढत झाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येईल आणि भाजपा पराभूत होईल. तुम्हाला माहिती आहे की एक थिअरी आहे कॉन्सॉलिडेशन आणि काउंटर कॉन्सॉलिडेशन. जर सपोज कर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी राहणार नाही तर बाकी जे लोक आहेत, काही लोक काँग्रेसला मतदान करतील म्हणजे कॉन्सॉलिडेशन, आणि त्याच्या विरोधात काउंटर कॉन्सॉलिडेशन होईल, काही लोक बीजेपीसाठी मतदान करतील. आणि हा जो ऑलरेडी झालेला आहे, 2009 मध्ये झालेला आहे, 14 मध्ये झालेला आहे, 2019 मध्ये झालेला आहे. आणि हे काउंटर कॉन्सॉलिडेशन आणि कॉन्सॉलिडेशनला रोखण्यासाठी, थांबविण्यासाठी जर वंचित या ठिकाणी लढला तर खरोखर तो वंचितचा उमेदवार निवडून येईल आणि भाजप सुद्धा पराभूत होईल. मगाशी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की भाजप